तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही बायचं बटन दाबताच अचानक कोणती तरी अदृश्य शक्ती मार्केटला खाली खेचते आणि तुम्हाला असं वाटतंय की जणू काही मार्केट जे आहे हे तुमचाच स्टॉप लॉस घेण्याची वाट बघत होतं. कल्पना करा, तुमच्या स्क्रीनवरती अचानक एक बुलिश मुवमेंट येते आणि ग्रीन कॅन्डल तुम्हाला मोमेंटम मध्ये वरती येताना दिसते आणि तुम्हाला असं वाटतं यही सही मौका आहे आणि तुम्ही त्यामध्ये बाय करता. नफ्याचे आकडे आपल्या डोक्यामध्ये दिसायला चालू होतात आणि हे दिसायला चालू झाल्यानंतर अचानक हळूच ती हिरवी ग्रीन कलरची कॅन्डल जी आहे ती हळूहळू रेड कॅन्डल मध्ये तयार व्हायला चालू होते आणि आपला श्वास जो आहे हा रोखला जातोय आणि या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जातोय. मित्रांनो, हे अपघातानं घडत नाहीये, यालाच म्हटलं जातं इन्स्टिट्यूशनल लिक्विडिटी हंटिंग. म्हणजे इथं आपल्यासाठी हा जो ट्रॅप आहे हा तयार केला जातोय, कारण की जिथं आपण बाय करतो तिथं इन्स्टिट्यूशन जे आहेत हे सेल करतात आणि त्यांना सेल करण्यासाठी एक लिक्विडिटीची गरज लागते. त्यासाठी ते नेहमी रिटेल ट्रेडरला ट्रॅप करत राहतात. जिथं रिटेल ट्रेडरचे इमोशन्स सगळ्यात जास्त असतात तिथंच हा सापळा असण्याची शक्यता जास्त असते आणि हे लोक आपल्या फिअर आणि ग्रीड मध्ये ट्रेड करतात. मी गणेश कदम, रिसर्च अनालिस्ट, आपल्या सर्वांसाठी हेच घेऊन आलोय की जिथं चार्टवरती पैसे दिसतोय तिथं ऍक्च्युअली पैसा नसतो, तर पैसा असतो त्याच्या मागं दडलेल्या गुपितामध्ये. हेच गुपित मी पुढच्या 21 दिवसामध्ये रिलीज करणार आहे. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर आता लगेच लाईक करा आणि रील सेव्ह करायला विसरू नका. त्याचबरोबर फॉलो करा अधिक इन्फॉर्मेशनसाठी.